जेवढं शक्य होईल जे आवश्यक आहे किंवा जेवढं मला माहिती आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी आता सगळेच काही सायन्सचे नसतील, अर्थातच काही आर्ट्स मधून आहेत, काही कॉमर्सची असतील. सगळ्यांनाच कम्प्युटर रिलेटेड किंवा सायबर स्पेस किंवा सायबर रिलेटेड इंटरनेट वेब या गोष्टी माहितीच असेल असं नाही. त्यामुळे थोडंसं एक चाचपणी करूया की तुमचं नेमकं तुम्ही कोणत्या लेवलपासून मला जावं लागेल, मला कुठपासून सांगावं लागेल. तर काही गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या आहेत, त्यांच्या उत्तरावरनं मला कळेल की मला कुठून सुरुवात करावी लागेल. इंटरनेट हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. हो सर. माहिती आहे इंटरनेट? हो. कशाला म्हणतात, त्याचा काय यूज आहे आपण ऐकलाय, सगळ्यांनीच ऐकला, रोज वापरतो आपण 1.5 GB 2 GB, पण अजून त्याची व्याख्या क्लिअर नाही आपल्याला की नाही. इंटरनेट काय मिळतं इंटरनेट पासून आपल्याला? नॉलेज. अजून सगळं चांगलंच नॉलेज मिळतं का? नाही. है ना, मिळतं, भरपूर काही मिळतं आपल्याला. इंटरनेट आपण त्याला ग्लोबल नेटवर्क म्हणतो. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातली माहिती कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला मिळू शकते. आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्याला ऍक्सेस करू शकतो. पण सगळं चांगलंच मिळेल असं नाही. सगळं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. पुढे येईल आपल्याला तो मुद्दा, फ्री का आहे आणि किती फ्री आहे. पण सगळं चांगलंच आहे असं नाही. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे मी तर म्हणेल 90% हे युजलेस आहे इंटरनेट मधलं आणि 10% हे युजफुल आहे. तर हे 10% जे आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या कामाची आहे, जी तुम्हाला कामी पडू शकते. म्हणजे इंटरनेट हा सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, बरोबर आहे. असंच दुसरा कन्सेप्ट आहे वेब नावाचा. वेब माहिती आहे? बरं, ऐकलंय वेब? वर्ल्ड वाईड वेब, WWW आपण ऍड्रेस मध्ये लिहितो. वेबसाईटचा ऍड्रेस असेल तर WW लिहितात. काय आहे ही वेब? इंटरनेटचाच दुसरा भाऊ आहे वेब. याला रिपॉझिटरी म्हणतात. याच्यामध्ये स्टोअर आहे, जिथून इन्फॉर्मेशन येते त्याला आपण वेब म्हणतो. आता आपण म्हटलं की नेटवर्क वरती, इंटरनेट वरती आपण इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. ही इन्फॉर्मेशन जिथून येते तो स्टोरेज म्हणजे वेब, बरोबर आहे. सायबर सिक्युरिटी वरती आपला टॉपिक आहे. सायबर हा शब्द किती लोकांना माहिती? सायबर ना, हे कम्प्युटर सायन्सचे स्टुडंट आहेत 2-3, त्यांना माहिती आहे. सायबर शब्द ऐकलाय आपण. सायबर क्राईम, सायबर पोलीस, सायबर सेल असले शब्द ऐकतो आपण. सायबर म्हणजे संगणक नाही. बरं, सायबर क्राईम म्हणजे? क्राईम शब्द ऐकलाय आपण सगळ्यांनी. क्राईम म्हणजे गुन्हा. सायबर क्राईम म्हणजे जो गुन्हा इंटरनेटच्या माध्यमातून घडतो आपण त्याला सायबर क्राईम असं. मग आता सायबर लक्षात आलं तुम्हाला. सायबर स्पेस किंवा सायबर कशाला म्हणतात? सायबर स्पेस म्हणजे ती स्पेस जी इंटरनेटने व्यापलेली आहे. आणि किती इंटरनेटने स्पेस व्यापलेली आहे? आताच आपण म्हटलं इट इज अ ग्लोबल नेटवर्क. जगातली सगळी जागा ही नेटवर्कनी, इंटरनेटनी व्यापलेली आहे. म्हणजे सायबर स्पेस ही सगळीकडे आहे. तुम्ही इथं बसलेला आहात म्हणजे तुम्ही तुमच्या सायबर क्राईमशी काही रिलेशन नाही किंवा तुमच्यावर सायबर अटॅक होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. जसं एखाद्या आपण घरात असताना आपण सेफ आहे असं आपण म्हणतो. सायबर क्राईम मध्ये सेफ्टी अशी काहीच नाही, तुम्ही कुठेही असा. म्हणजे सायबर क्राईम हा जुन्या क्राईम पेक्षाही जास्त खतरनाक आहे. आधी क्राईम होतेच, दरोडे, चोऱ्या हे आधी होत होतं, पण आता त्याची व्याख्या बदललेली आहे. क्राईमचं नाव सायबर क्राईम झालेलं आहे. आणि हा सायबर क्राईम त्या साध्या गुन्ह्यांपेक्षाही जास्त खतरनाक आहे. कारण इथं सेफ्टी नाहीच. इथं बसल्यानंतर इथं तुमच्या मोबाईल वरती काही अटॅक होतोय का हे तुम्हाला सुद्धा माहित नाही.
तिथून 5 मिनिटानंतर कदाचित तुम्हाला सायबर सेल येईल, सायबर पोलीस येईल, अटॅक अरेस्ट करून घेऊन जाईल, बिकॉज यू आर द विक्टिम ऑफ सायबर क्राईम असं म्हणतील तुम्हाला ते. म्हणजे सायबर क्राईम किंवा सायबर स्पेस ज्याला आपण म्हणतोय, इंटरनेटच्या माध्यमातून जे काही घडतं आपण त्याला सायबर क्राईम म्हणतो. आणि जिथं जिथं इंटरनेट आहे ती सर्व सायबर स्पेसचा भाग आहे. इव्हन इथं सुद्धा आपण सायबर स्पेस मध्ये आहोत. सोशल मीडिया सिक्युरिटी इश्यूज, अर्थात तुम्ही येतोय ना आवाज? हो. झोप तर नाही काय? नाही. जेवण वगैरे झालेलं आहे. काहींना एक दोघांना जांभळ येताना पाहिलं मी. येतोय? तर या काही गोष्टी आपण इन जनरल बघतोय, ज्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला आपण ऐकतो. वेब, इंटरनेट, सायबर क्राईम, सायबर स्पेस है ना. आता रिसेंट चॅट जीपीटी नावाचा शब्द तुम्ही काही दिवसांपासून ऐकता. चॅट जीपीटी काय आहे? चॅट जीपीटी AI. व्हेरी गुड. AI काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हेरी गुड. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये बनलेलं म्हणजे अर्थात एक्सपर्ट सिस्टीम नावाचं एक कन्सेप्ट आहे. असं एक अप्लिकेशन US ने बनवलं होतं चॅट जीपीटी थोड्या दिवसाआधी, म्हणजे 2 वर्षाआधी 2022 मध्ये भारतामध्ये अर्थात ते जगामध्ये लॉन्च झालं आणि बघता बघता फार फेमस झालं है ना. सगळ्यांनाच माहित आहे बघा तुम्ही. मी आता फक्त मला वाटलं कदाचित सायन्सवाले कॉमर्सवाले सांगतील, पण सगळ्यांनीच सांगितलं चॅट जीपीटी. अजून एक नवीन शब्द आला काल परवा, चायनाचा. काय? AIचं अप्लिकेशन जसं चॅट जीपीटी आहे तसंच एक चायनाने बनवलं बघा, 2-4 दिवसाआधी लॉन्च केलं. काय? डीपसिक. हे डीपसिक जे आहे हे त्या चॅट जीपीटी पेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. चॅट जीपीटी असं आहे की तुम्ही त्याला कोणताही क्वेश्चन विचारा, तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जातो. काहीही विचारा त्याला. तुम्ही त्याला गणित जरी सोडवायला दिलं तरी सोडवतो. तुम्ही त्याला पेपर सॉल्व्ह कर म्हटलं तरीही तो करून देईल, तुम्हाला सांगाल आन्सर काय आहे. अशा प्रकारचं एक एक्सपर्ट सिस्टीम म्हणू आपण त्याला, हे चॅट जीपीटी होतं. आता US ने म्हणजे चॅट जीपीटी काय आहे हे थोडंसं आपण बघूया. ह्या गोष्टी समजून आपल्याला बघायचं सायबर क्राईम घडतात कसे आणि सायबर सिक्युरिटी का महत्वाची आहे. चॅट जीपीटी आलं, आपण सर्रास चॅट जीपीटीचा वापर करतोय आणि कधीच आपण सिक्युरिटीचा विचार त्याच्यामध्ये केला नाही. हे एक एक्झाम्पल आहे चॅट जीपीटीचं. आता डीपसिक आलं, याचाही वापर थोड्या दिवसात आपण फार मोठ्या प्रमाणात करायलाही पाहिजे, करणं आवश्यक आहे. कारण आता पुढचं युग हे AIचंच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचंच युग आहे. पुढे माणसं काम करणार नाही, रोबोट्स काम करतील, अशा प्रकारचा येणारा काळ आहे. आपण हे जे वापरतो आहे ह्याच्यामध्ये चॅट जीपीटीचं जर उदाहरण आपण घेतलं तर चॅट जीपीटी मध्ये खूप मोठा असा डेटाबेस कलेक्ट करून ठेवलेला आहे, खूप मोठा. आणि या डेटाबेस मधनं सर्च करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून एक प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक सेट बनला, MLL म्हणतात त्याला. आणि त्याचा वापर करून ही जी सेट आहे, या सेटला MLL म्हणतोय आपण. ही मशीन लर्निंग जी आहे ही अशा प्रकारची प्रोग्रामिंग आहे की त्याच्यामध्ये ती स्वतःच बऱ्याच गोष्टी शिकते. कशाच्या भरोशावर शिकते तर जो डेटाबेस त्यांनी स्टोअर केलेला आहे त्या डेटाबेसमध्ये, जसा तुम्ही जर विचारलं चॅट जीपीटीला एखादा एसे ऑन माय स्कूल असा तुम्ही क्वेश्चन करा फक्त चॅट जीपीटीला, तर त्याच्या डेटाबेसमध्ये जिथे जिथे कुठे माय स्कूल आणि स्कूलशी रिलेटेड ज्या काही गोष्टी त्याला दिसेल त्या सगळ्यांचा तो स्टडी करेल, अनालिसिस करेल आणि त्याच्यावरनं एक स्वतःचं एक एसे तयार करेल आणि तो तुम्हाला देईल.
चॅट जीपीटी हे एक्सपर्ट सिस्टीम आहे, ती स्वतःच काहीतरी शिकत असते. तर हे जे प्रोग्रामिंग लँग्वेजचा सेट होता हा बनवताना याला फार मोठा खर्च येतो. ही एक्सपर्ट सिस्टीम बनवताना फार मोठा खर्च येतो. युएसनी अमेरिकेने 2022 मध्ये हे पहिल्यांदा लॉन्च केलं, त्यावेळेस त्यांनी हा सेट बनवला, मोठा खर्चही त्याच्यावर केला. आणि त्याच्याशी रिलेटेड जो सेट होता चायनाने त्यांना डिमांड केली की हा सेट आम्हाला प्रोव्हाइड करा. USA ला वाटलं आपण यांना जर ही प्रोग्रामिंगचा सेट देऊन टाकला तर हे आपल्यापेक्षा एक्सपर्ट होऊन जातील. त्यांनी डिनाय केलं, द्यायला मना केलं, नाही द्यायचं. पण चायनावाले शांत बसणारे नाहीत आपल्यासाठी. त्यांनी स्वतःचाच असा प्रोग्रामिंग लँग्वेजचा सेट एक्सपर्ट सिस्टीम बनवली. अगदी किती वर्ष झाली, 22 आणि आज 24 आहे, म्हणजे 24 संपला. 2 वर्षात कदाचित अमेरिकेला त्या रिसर्च वरती 10-15 वर्ष लागली असतील. चायनाने 2च वर्षात ती सिस्टीम डेव्हलप केली आणि डीपसिक नावाचं नवीन ॲप जे की चॅट जीपीटी पेक्षाही म्हणजे त्याचा अंत नाही असं आपल्याला म्हणता येईल. बघा, या 4-5 दिवसामध्ये तुम्ही जर पेपर वाचत असाल तर जिकडे तिकडे या डीपसिकची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय पूर्ण बाजार ठप्प झालेला आहे. अमेरिका, जापान यासारखे मोठे मोठे ज्यांची टेक्नॉलॉजी फार फेमस आहे किंवा फार ॲडव्हान्स आहे असे देश सध्या धास्तीत बसलेले आहे की चायना काय करेल याचा वापर करून. ती एक्सपर्ट सिस्टीमच तशी आहे. आजच्याच लोकमतला बातमी आहे यावरती आणि त्याचा रिमेनिंग भाग उद्याच्या लोकमतला येणार आहे. वेळ मिळाला तर लोकमतवरती नजर टाका. ऑनलाईनही अवेलेबल आहे, मोबाईल आहे तुमच्याकडे, इथं पेपर नसेल तरीही तुम्ही वाचू शकता. या डीपसिक विषयी वाचा. डीपसिक काय आहे या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मला बोलायचंय सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी वरती, पण या गोष्टींच्या माध्यमातून सायबर क्राईम्स कसे घडतात हे आता पुढच्या चर्चेमध्ये आपल्याला येईल. फक्त झोपू नका. चर्चा करता करता अनेक गोष्टी अशा वाटेल तुम्हाला की नाही हे जरी माझ्याशी रिलेटेड नाही पण मी याच्यातून सुटू शकत नाही. एक साधं उदाहरण सांगतो. एक गाव आहे ओडिसामध्ये, खेड आहे. 50% लोक इलिटरल आहे, म्हणजे माहित आहे तुम्हाला, है ना, त्यांना काही नॉलेज नाही. त्या गावामध्ये बनावट सायबर क्राईम्स 4-5 जण काहीतरी